तू तीच आहेस भाग 16. दादा, मला असं वाटतं एक दिवस हा अंशू तुझी बायको पळवणार आहे. गौरव म्हणाला तसा अग्नेय हसायला लागला. पळवणार आहे नाही, पळवली पण. अग्नेय म्हणाला आणि दोघं हसायला लागले. इकडे अबोली आणि अंशू लाँग ड्राईव्हला निघाले होते. अग्नेयने त्यांच्या मागे गार्ड पाठवले. भार्गव इशिकाला घेऊन एका हॉटेलमध्ये आला. ते हॉटेल त्यांचंच होतं. त्याने तिला त्याच्या रूममध्ये नेलं. इशिका, तू आधी फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी जेवण ऑर्डर करतो. भार्गव म्हणाला तसं तिने इकडे तिकडे बघितलं. तिला बाथरूम दिसलं. इशिका फ्रेश व्हायला गेली. भार्गवने जेवणाची ऑर्डर दिली होती. त्याने अंगातला ब्लेझर काढून टाकला, टाय काढून टाकला, शर्टचे वरचे बटन काढून टाकले आणि सोफ्यावर डोकं टेकून बसला. इशिका, पहिल्यांदा तुम्ही सोबत डिनर करत आहात. थोडं व्यवस्थित राहा. त्याची नजर तुझ्याकडेच जायला हवी. त्याने सारखं तुझ्याकडेच बघायला हवं. इशिका मिररमध्ये स्वतःला बघत होती. ड्रेस व्यवस्थित केला. तिच्या पर्समध्ये मेकअपचं सामान होतं. चेहऱ्यावर पावडर लावली, थोडा लिपस्टिकचा टच दिला. केस वरती बांधले. परत एकदा ठीक दिसत आहे का बघितलं आणि बाहेर आली. ती बाहेर आली त्याला इम्प्रेस करण्यासाठी. पण इथे तर तिचीच विकेट पडली. समोर त्याची अर्धी भरगच्च छाती तिला धडधडीत दिसत होती. कपाळावर छोटे छोटे केस पसरलेले होते. सोफ्यावर दोन्ही मजबूत हात पसरलेले होते आणि मिटलेले डोळे अधिकच आकर्षक वाटत होते. ती मोहित होऊन त्याच्याजवळ चालत गेली. त्याला निरखून बघत होती. तितक्यात दरवाजा वाजला तशी ती पटकन 2 पावलं मागे सरकली. भार्गवने डोळे उघडले आणि बघितलं तर इशिका येऊन उभी होती. तुम्ही फ्रेश होऊन या, मी बघते, ती म्हणाली. तसा तो उठला आणि फ्रेश होण्यासाठी गेला. इशिकाने जेवण आत घेतलं. भार्गव येईपर्यंत तिने सर्व करून घेतलं. त्याच्यासोबत डिनर करायचा म्हणून ती खुशीत होती. भार्गव फ्रेश होऊन आला आणि इशिकाच्या बाजूला बसला. इशिका तर हवेतच होती. भार्गवचं लक्ष इशिकाच्या ओठांकडे गेलं. मला लिपस्टिक अजिबात आवडत नाही आणि आता जेवण करायचं आहे, त्याबरोबर ती लिपस्टिक पण पोटात जाईल. त्याने टिश्यू पेपर घेऊन स्वतःच तिचे ओठ पुसले. आता मात्र इशिका पुरती हँग झाली. तिला विश्वास बसत नव्हता की हा तोच भार्गव आहे जो सकाळपासून तिला त्रास देण्याची एक संधी सोडत नव्हता आणि आता वेगळाच वागत होता. इशिका, विचारात गुंग असलेल्या इशिकाला त्याने आवाज देऊन भानावर आणलं. जेवण कर, त्यानंतर तुला घरी ड्रॉप करतो. तो म्हणाला तसं तिने जेवणाकडे लक्ष दिलं. तिला जबरदस्त भूक लागलेली होती म्हणून तिने पटपट जेवायला सुरुवात केली. भार्गवने नंतर तिच्याकडे बघितलं नाही. इकडे आरव कीर्तीकडे आला होता. त्याने बेल वाजवली, पण यावेळेस न चुकता कीर्तीने आधी दुर्बीणमधून बघितलं, त्यानंतर दरवाजा उघडला. सर, तुम्ही एकटेच? इशिका नाही आली? तिने विचारलं. डोंट वरी, ती ठीक आहे. ती इकडे नाही येणार. ती तिच्या बॉससोबत डिनरला गेली आहे. आता आपण डिनर करायचा का? तो म्हणाला. तशी तिने मान डोलावली. कीर्तीने सगळं वाढून आणलं. छोट्या डायनिंग टेबलवर ते दोघं बसले. तितक्यात लाईट गेली. लाईट अशी अचानक का गेली? कीर्ती म्हणाली. ठीक आहे, त्याला काय होतं? तुझ्याकडे कॅन्डल आहेत? त्याने विचारलं. हो आहे. 1 मिनिट, मी घेऊन येते. ती अंधारात चाचपडत कॅन्डल घेऊन आली. तिने डायनिंग टेबलवर 2-3 कॅन्डल लावल्या. आता बऱ्यापैकी प्रकाश झालेला होता. त्या कॅन्डलमध्ये तिचा चेहरा उजळून दिसत होता. या वेळेला लाईट आरवने मुद्दाम घालवली होती. किती मच्छर चावताय आणि सर आतमध्ये मस्त कॅन्डल लाईट डिनर करताय. योगेशने फ्लॅटमधली लाईट बंद केली आणि तिथेच अंधारात बसून राहिला. त्याला आरवने तिथे बोलावून घेतलं होतं आणि लाईट बंद करण्याचं काम दिलं होतं. कीर्ती त्याला हवं ते सगळं देत होती. आरवला आत्तापासूनच तिच्यामध्ये बायको दिसत होती, जी नवऱ्याची इतकी काळजी घेते. आरव मधून मधून कीर्तीकडे बघायचा.
त्याची नजर तिला जाणवत होती. कुठेतरी तिलाही तो आवडू लागला होता, पण ती तिच्या मर्यादेत राहत होती. तो खूप मोठ्या घराण्यातला होता आणि ती त्याच्यापुढे काहीच नव्हती. ना श्रीमंत होती, ना शिकलेली होती. तो जबरदस्त हँडसम होता आणि ती साधी सिंपल. ती स्वतःला त्याच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होती, पण नकळत त्याच्याजवळ खेचल्या चालली होती. कीर्ती, आरवच्या आवाजाने ती भानावर आली. जेवण खूप छान झालं आहे. तो म्हणाला तसं तिला केल्याचं समाधान वाटलं. मला जेव्हा तुझ्या हातचं खाऊ वाटेल तेव्हा तू मला बनवून देशील? त्याने विचारलं तशी तिने पटकन मान हलवली. आरव आणि कीर्तीचं जेवण झाल्यावर तो बाहेर गॅलरीत जाऊन उभा राहिला. कीर्तीने सगळं आवरलं आणि ती गॅलरीत आली. कीर्ती, मी तुला आधी सांगितलं होतं की माझ्या आयुष्यात खूप कमी लोक आहेत ज्यांना मी आपलं मानतो. त्यांच्यापैकी एक तू पण आहे. तुला समजलंच असेल मला काय म्हणायचं आहे. तो तिच्याकडे बघून म्हणाला तशी तिने खाली मान घातली. मला समजत आहे सर, पण मी तुमच्या योग्य नाही. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये खूप फरक आहे. ती हळूच म्हणाली, पण ते ऐकून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय फरक आहे सांगशील का? त्याने विचारलं. सगळ्याच बाबतीत फरक आहे सर, ती नजर इकडे तिकडे करत म्हणाली. तेच तर ऐकायचं आहे मला. तो म्हणाला तसा तिने दीर्घ श्वास घेऊन सोडला. तुम्ही खूप मोठ्या घराण्यातले आहे, शिकलेले आहे. तुमच्या घरात असलेल्या सुना पण मोठ्याच घरच्या आहे. तुमच्यासमोर मी काहीच नाही. मी तुमच्या आयुष्यात आले तर पश्चाताप करण्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. ती म्हणाली तसा त्याला थोडा राग आला. तुझ्याबद्दल मी समजू शकतो, पण माझ्याबद्दलसुद्धा तूच विचार करून मोकळी झाली. तुला काय माहीत आहे माझ्याबद्दल आणि माझ्या घराबद्दल? माझ्या मॉमचं लग्न झालं ना तेव्हा ती फक्त 19 वर्षाची होती आणि ती 20 वर्षाची असताना माझा जन्म झाला. कमी वयात तिने खूप मोठी जबाबदारी सांभाळली होती. तिला साथ दिली ती माझ्या डॅडने. मान्य आहे, तीसुद्धा खूप मोठ्या घरातलीच होती, पण तिने खूप सावरून घेतलं, स्वतःलाही आणि घरालाही. तिचं तितकं वय नसताना तिने आमचा सांभाळ केला. तशी तर तू खूप मॅच्युअर आहेस. कीर्ती, माणूस शिक्षणावरून हुशार होत नसतो. मुळात त्याचा स्वभाव कसा आहे त्यावर सगळं ठरतं. तू हा विचार का करते की तू गरीब आहे, मी श्रीमंत आहे? प्रेम गरीब आणि श्रीमंत बघून नाही केलं जात. श्रीमंती बघून जर प्रेम करायचं असतं तर मी तुझ्याकडे डोकावूनही बघितलं नसतं. पण मी बाकीच्या मुलांसारखा नाही आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल विचार करण्याचा दृष्टिकोन माझा वेगळा आहे. तू बाकी श्रीमंत मुलांसारखा मला समजू नको. प्रेम झालं ते समोरचा व्यक्ती बघून, त्याचा स्वभाव बघून. कोण काय म्हणत आहे तुझ्याबद्दल या गोष्टीचा मला फरक पडत नाही. आणि मला असं वाटतं तूसुद्धा त्या गोष्टींचा विचार करू नको. तुझ्यासोबत मी आहे. तुला कोणी कधी काही बोलू शकणार नाही आणि माझ्या घरच्यांचा तर प्रश्नच नाही. ते तुला प्रेम देतील. आतासुद्धा घरात सगळ्यांना माहीत आहे की मला तू आवडते आणि त्यांची सहमतीसुद्धा आहे. आजच तू बघितलं ना माझा काका कसा बोलला. खूप मनमोकळे आहे सगळे. तू नको त्या गोष्टींचा अजिबात विचार करू नको. बाकी सगळ्या गोष्टीचा विचार करायला मी आहे. तू फक्त माझा विचार कर, बस. तो तिचा हात हातात घेऊन बोलत होता. कीर्ती मात्र त्याला एकटक बघत राहिली. आत्तापर्यंत असा प्रपोज करणारा कोणीच बघितला नव्हता. आरव खरंच सगळ्यांपेक्षा वेगळाच होता. त्याने किती सहज त्याच्या आयुष्यात तिला जागा दिली होती. फक्त प्रेम नाही तर ती त्यांना आयुष्यात साथीदार म्हणून हवी होती. हे सुद्धा तिला आता त्याच्या बोलण्यातून कळालं. त्याने तिच्याबद्दल किती पुढचा विचार केला होता. काय झालं? त्याने विचारलं तशी ती सरळ त्याला बिलगली. तिलाही तो आवडत होता, पण तिला ते स्वीकारायला जड जात होतं. आपण सगळं निभावू शकू का नाही याची तिला भीती वाटत होती.
पण आता तिला पूर्ण खात्री पटली की काही झालं तरी तिचा आरव तिच्यासोबत आहे. मला नाही माहीत मी तुम्हाला का आवडली, का तुम्हाला माझ्यावर प्रेम झालं, पण एक गोष्ट खऱ्या अर्थाने सांगू शकते, तुम्ही खूप चांगले आहात आणि मला तुमच्याबरोबर पूर्ण आयुष्य काढायला खूप आवडेल. ती म्हणाली तसं त्याला त्याचं उत्तर मिळालं. त्याने तिच्या पाठीवर दोन्ही हात ठेवून तिला घट्ट मिठी मारली. थँक्यू सो मच कीर्ती, माझ्या आयुष्यात येण्यासाठी. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू सो मच. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले. कीर्ती, तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं. तिचं हृदय ट्रेनपेक्षा जास्त फास्ट पळत होतं. ते 3 शब्द ऐकण्यासाठी आतुरलेला आहे मी. तो म्हणाला तशी ती लाजली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. कीर्ती, बोल पटकन. आता इतकं सगळं बोलली तर ते 3 शब्द बोलायला, ते 3 शब्द ऐकण्यासाठी आतुर झालो आहे. तो म्हणाला तशी ती लाजली. आय लव्ह यू, ती खूप हळू म्हणाली. कीर्ती, मला ऐकायला आलं नाही. त्याला ऐकू आलं होतं तरीसुद्धा त्याने तिला परत बोलायला लावलं. आय लव्ह यू सर. तिने जराशी मान वरती केली आणि त्याला आय लव्ह यू म्हणून परत त्याच्या छातीत मान लपवली. तसा तो हसायला लागला. आय लव्ह यू टू. त्याने तिला आपल्या मिठीत लपवलं. इशिका, भार्गवने तिला आवाज दिला. ते दोघं गाडीत होते. आता समोर इशिकाचा बंगलोचा गेट होता. इशिकाला आता गाडीतून उतरण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण काय करू शकणार होती? असेही समोरच्या माणसाच्या मनात तिच्याबद्दल काहीच फिलिंग नव्हत्या. ती नाईलाजाने खाली उतरली. सर, इथपर्यंत आलाच आहात तर आतमध्ये या, ती म्हणाली. इशिका, ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. आत्ता नको, नंतर कधीतरी येईल. उद्या सकाळी परत ऑफिस आहे. आज 5 मिनटं लेट झाली होती. उद्या चालणार नाही. त्यामुळे आता झोप आणि सकाळी लवकर उठून ऑफिसला ये. बाय. असं म्हणून तो निघून गेला. तिने तिथेच रागात पाय आपटले. कसला खडूस आहे हा. एक सुंदर मुलगी आपल्या बाजूला बसली आहे. तिच्याशी प्रेमाने बोलायचं तर इथून तिथून गप्प बसून आला. तसं काही बोलायला पैसे पडणार होते. आणि आत्ता बोलला तर काय बोलला? तर इशिका, उद्या ऑफिसला लवकर ये. जिथे तिथे फक्त कामापुरतंच बोलणार हा. इशिका, खूप अवघड आहे बाई तुझं. ती रागात तनतन करत घरात गेली. इशू, दीपक ती येईपर्यंत जागाच होता. तिने त्याला तसा मेसेज केला होता की तिला यायला उशीर होईल. म्हणून त्याने जीविकाला झोपायला सांगितलं आणि तो इशिकासाठी जागाच होता. डॅड, तू अजून झोपला नाहीस? तुला सकाळी परत लवकर ऑफिसला जावं लागतं. मग तू का जागा राहिलास? इशू दीपकजवळ जाऊन बसली आणि त्याच्या कुशीत शिरली. माझं पिल्लू अजूनही बाहेर असताना मला कशी झोप लागणार होती? आज तुला इतका उशीर कसा झाला? त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारलं. डॅड, आय एम सॉरी मी तुला सांगितलं नाही, पण आज माझ्या जॉबचा पहिला दिवस होता. तू मला विचारलं होतं ना की मी कोणावर प्रेम करते? तर मी ज्याच्यावर प्रेम करते त्याने मला एक चान्स दिला आहे त्याच्या आयुष्यात येण्यासाठी. तो माझी परीक्षा घेत आहे, ती नाक मुरडत म्हणाली. भार्गव भारद्वाज, हेच नाव आहे ना त्या व्यक्तीचं ज्याच्यावर तू प्रेम करते? दीपक म्हणाला तशी तिने हो मध्ये मान हलवली. इशू, तो खूप प्रॅक्टिकल माणूस आहे. सगळ्या गोष्टी तो इमोशन्सने विचार करत नाही, प्रॅक्टिकली विचार करतो. पुढे जाऊन गोष्टी बिघडायला नको याचा तो आधी विचार करतो. मग तो बिझनेस असो किंवा नातं, या प्रत्येक गोष्टीत तो प्रॅक्टिकल निर्णय घेतो आणि तुझ्या बाबतीतही तो तेच करत आहे. दीपक म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं. डॅड, पण प्रेम ही मनातली निर्मळ भावना असते. प्रेम डोक्याने थोडी होतं. मग हा का फक्त डोक्याने विचार करतो, मनाने काय विचार करत नाही? ती तोंड पाडून म्हणाली.
बच्चा, एकेकाचा स्वभाव असतो. प्रत्येकजण सारखा नसतो. प्रत्येकजण मनाने विचार करत नाही. तू जसा मनाने विचार करते तसा तो डोक्याने विचार करतो. त्याने तुला एक चान्स दिला आहे. खरं तर तो चान्स त्याच्यासाठी नाही तर तुझ्यासाठी आहे. त्याला फक्त हे कन्फर्म करायचं आहे की तू आयुष्यभर त्याची साथ देऊ शकते का नाही. प्रत्येक सिच्युएशनमध्ये तू त्याच्यासोबत राहशील का नाही. दीपक म्हणाला तशी ती शॉक झाली. म्हणजे त्याला माझ्यावर विश्वास नाही की मी त्याची आयुष्यभर साथ देऊ शकते का नाही म्हणून. पण माझं प्रेम खरं आहे आणि मी त्याला ते स्पष्टपणे सांगितलं आहे. मी अशी कशी अर्ध्यात त्याची साथ सोडणार. इशिका म्हणाली. तसा दीपक हसला. मी आत्ता तुला तेच सांगत आहे की प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. त्यानुसार त्याची विचार करण्याची पद्धतही वेगळी असते. त्याने जर मनाने विचार केला असता तर त्याने लगेच तुझ्या प्रेमाला एक्सेप्ट केलं असतं. पण नाही, त्याने डोक्याने विचार केला, पुढचं भविष्य बघून. आणि अशी माणसं नात्यात खरी असतात. तो कधीही तुझी साथ सोडणार नाही. पण त्याला हा विश्वास बसायला हवा की तूही त्याची कधी साथ सोडणार नाही. दीपकने तिला समजावून सांगितलं तसं तिने स्वतःचं डोकं खाजवलं. डॅड, हा माणूस माझ्या डोक्याबाहेरचा आहे आणि तो काय विचार करतो तेही माझ्या डोक्याबाहेरचं आहे. पण एवढं नक्की, मी त्याला मनाने विचार करायला लावेल. सगळ्या गोष्टी डोक्याने होत नसतात. प्रेमही हवं असतं. ती म्हणाली. हो, प्रेमही हवं असतं, पण ते जाणून घ्यायला त्याचं तसं मनही हवं असतं. हा फक्त प्रॅक्टिकल विचार करणारा व्यक्ती आहे. आता त्याला प्रेमात कसं पाडायचं आणि प्रेम कसं त्याच्या मनात निर्माण करायचं हे तू बघ. कदाचित तुझ्या प्रेमाने तो बदलेलही. दीपक म्हणाला. तशी ती हसली. जा आता झोपून घे. सकाळी लवकर उठायचं आहे. जा. दीपकने तिला झोपायला सांगितलं. गुड नाईट डॅड. गुड नाईट बच्चा. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. इशिका झोपायला निघून गेली. इशू, तू खूपच कॉम्प्लिकेटेड माणसाच्या प्रेमात पडली आहे. त्याला प्रेमात पाडणं ही तुझ्यासाठी खरंच खूप अवघड गोष्ट आहे. दीपक म्हणाला. आजचा भाग इथे संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.